नमो बुद्धाय. मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 4, भिक्खू आणि धार्मिक दोष. भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते. या अपराधाशिवाय भिक्खूंच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात. त्यांना संघादिसेस अशी संज्ञा होती, म्हणजे संघाच्या नियमांचा भंग केल्याबद्दलचे अपराध. विनय पिटकात अशा 13 अपराधांची यादी आढळते. ते पराजिकांसारखे आहेत. संघदिशेसांचा क्रम पराजिकांच्या नंतर लागतो. उपभाग 5, भिक्खू आणि प्रतिबंध. संघादिसेस आणि पराजिका यांच्याशिवाय भिक्खूला आणखी काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागतात. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही. यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निस्सगीय पाचित्य अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट आहेत. हे प्रतिबंध चिवरे, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधीचे आहेत. काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे वा न घेणे या संबंधी आहेत. काही नियम भिक्खूंद्वारे केल्या जाणाऱ्या क्रय विक्रयासंबंधी आहेत. त्याचप्रमाणे काही नियम संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या किंवा न स्वीकारण्यासंबंधी आहेत. या प्रतिबंधाच्या उल्लंघनाकरिता असलेला दंडनीय निस्सगीय म्हणजे नैसर्गिक परतफेड आणि पाचित्य म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. ह्या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पाचित्य या नावाचे आणखी 92 निर्बंध पाळावे लागतात. भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. भिक्खूचे वर्तन चांगले असावे लागते. शिष्टाचाराचे नियम पालन करण्यात तो आदर्शवत असला पाहिजे. या उद्देशाच्या पूर्तीसाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत. शिष्टाचाराच्या या नियमांना सेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या 75 आहे. उपभाग 7, भिक्खू आणि त्यांच्या अपराधांचा विचार. कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही या संबंधीचे नियम केवळ औपचारिक नियम नव्हते. त्यांना कायद्याचे स्वरूप प्राप्त झालेले होते. त्यानुसार आरोप ठेवणे, न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होई. संघ त्यावर विचार करीत असे आणि तेव्हाच त्या भिक्खूला दोषमुक्त मानून सोडून देण्यात येत असे किंवा दंड देण्यात येत असे. योग्य रीतीने नियोजिलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसे. हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूंचे बनविलेले असे. न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूची न्याय परीक्षा होत नसे. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्याय परीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे.
कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या उपस्थितीत केल्याशिवाय तिला कायदेशीर स्वरूप येत नसे. आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे. ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येत. तर्जनीय कर्म म्हणजे ताकीद देऊन सोडणे. नियस्सकम्म म्हणजे वेडा म्हणून जाहीर करणे. प्रव्राजनीय कर्म म्हणजे संघातून हकालपट्टी. उत्क्षेपनीय कर्म म्हणजे बहिष्कार. प्रतिसारणीय कर्म म्हणजे विहारातून बाहेर घालविणे. विहारातून बाहेर घालविल्यावर म्हणजे प्रतिसारणीय कर्म केल्यावर अभान कर्माचा म्हणजे आवाहन कर्माचा उपयोग करता येत असे. अभान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासदत्व परत देणे. अभान कर्म हे विहारातून बाहेर घालविल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे. उपभाग 8 भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघाविषयी जी अगदी नवीन, मौलिक आणि अपूर्व अशी प्रथा भगवंतांनी स्थापन केली ती म्हणजे उपोसत अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही प्रथा होय. अपराध किंवा दोष या संबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावयाला लावणे शक्य आहे हे भगवंतांच्या लक्षात आले होते. परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असता विशेष दोष अथवा अपराध घडत नसत असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते. त्यांच्या मते प्रतिबंधाचा शील निर्मिती आणि शील संवर्धन ह्यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराध संबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक होते. परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना. म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोसताचा नवीन प्रकार शोधून काढला. ह्याचा उद्देश म्हणजे भिक्खूच्या सत्सद विवेक बुद्धीला आवाहन करून त्यांचे पालन वाममार्गी न पडणे अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे हा होता. उपोसत अथवा अपराधाची कबुली देणे हे पातिमोक्ष या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते. उपोसथासाठी त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे. दर पंधरवाड्यात अशा 3 सभा भरविल्या जात. पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे. म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसत म्हणतात. सभेत एक भिक्खू पातिमोक्षातील एक प्रतिबंध म्हणजे नियम म्हणून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे. अशाच तऱ्हेची उपोसताची सभा भिक्खूंनी संघातही होई. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्याय परीक्षा चाले. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावयाचा असे.
तसे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होईल. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगले तेरा मंगले तेरा मंगले होय रे. सबका मंगले सबका मंगले सबका मंगल